मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 19 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आज अर्जुन आणि सायलीची मकर संक्रांत अगदी दणक्यात साजरी केली आहे बरं. सुरुवातीला आपण बघतोय सायली रेडी होते आणि अर्जुन येतो आणि म्हणतो, येस आय एम रेडी. सायली म्हणते, अहो आज हा कुर्ता नाही घालायचा आहे. अर्जुन म्हणतो, अगं शेरवानी आहे, ही माझी फेवरेट आहे. सायली म्हणते, पण अहो हा कुर्ता नाही घालायचा, आज काळा कुर्ता घालायचा. हे बघा, मी पण काळी साडी घातलीये ना. अर्जुन म्हणतो, हो बघतोय ना मी, माझी बायको काळ्या साडीमध्ये सुंदर दिसते, ते पण बघतोय. आज मम्मा आणि पूर्णाजी माझ्या बायकोची दृष्ट नक्की काढणार. सायली म्हणते, तुम्ही हा काळा शर्ट घाला ना, तुम्ही पण खूप देखणे दिसाल, तुमची पण दृष्ट काढतील मग पूर्णाजी. घाला ना, पटकन काळा शर्ट घाला. अर्जुन म्हणतो, काय ग सायली, आता कशाला चेंज करायला लावतेस. सायली मग लाड लाड बोलते, प्लीज घाला ना हो. अर्जुन म्हणतो, आता असं बोलल्यावर नाही कसं म्हणणार, आलोच चेंज करून. असं म्हणून हा गेलाय आता चेंज करायला. इकडे आता कल्पना त्यांची तयारी सुरू आहे हळदी कुंकाची. विमलला त्या विचारतात, विमल अगं सगळी तयारी केली का बाई. अगं ते वाणाचं ठेवणार होती सायली, ते सगळं कुठे ठेवलंयस तू. विमल म्हणते, मागच्या अंगणात. कल्पनाताई म्हणतात, हळदी कुंकाचं तबक तयार आहे ना. आता या पूर्णाजी विचारतात विमलला, काय ग विमल, हलव्याचे दागिने कुठे ठेवलेस. विमल म्हणते, अरे देवा, तुम्ही मला म्हणाला होतात की ते दागिने मागवा अस्मिताताईला सांगून, पण मी विसरले हो वहिनी कामाच्या गडबडीत. कल्पनाताई वैतागून म्हणतात, काय ग विमल, आयत्या वेळेला आता कुठून आणायचे आपण दागिने. तेवढ्यात आता मीरा आली आहे. आज ना त्यांनी प्रेक्षकांनो इतर मालिकेच्या नायिका दाखवल्यात. छान दाखवलंय. इतर वेळी बिचारे आपले अर्जुन आणि सायली फिरत असतात यांच्या मालिकेमध्ये. आज अर्जुन सायलीसाठी या सगळ्या जणी आल्यात. मग कल्पनाताई तिला वेलकम करतात. अगं बाई मीरा, ये ना. ती मीरा म्हणते, मी असताना काळजी करायची गरजच नाही. मीरा हलव्याचे दागिने घेऊन आली आहे सायलीसाठी. आल्या आल्या विचारते ती कल्पनाताईंना की कशा आहात तुम्ही पूर्णाजी. पूर्णाजी म्हणतात, छान बेटा. अगं कल्पना, आपल्याकडे साक्षात फुलराणी आली आहे बरं. ती आपल्याला मस्त फुलाचे दागिने बनवून देईल. हलव्याचे दागिने येईपर्यंत सायलीला आपण फुलाचे दागिने घालू. मीरा म्हणते, तसं नको करायला. काय ना पूर्णाजी, सायलीची पहिली संक्रांत आहे ना, मी खास काहीतरी करून आणलंय तिच्यासाठी. मी तिच्यासाठी दागिने ऑलरेडी बनवून आणलेत. मीराने अतिशय सुंदर हलव्याचे दागिने सायलीसाठी बनवलेत. पूर्णाजी ते बघतात आणि म्हणतात, अगं बाई किती सुंदर दागिने आहेत ग. अगं बाई, आमच्या सायलीचं रूप आणखीन खुलणारे हे दागिने घालून. खरंच ना प्रेक्षकांनो, आजकाल ना हलव्याचे दागिने खूप मस्त आणि युनिक मिळतात. तेवढ्यात प्रतापराव आणि अश्विन येतात तिथे आणि प्रतापराव म्हणतात, अरे वा कल्पना, छान दिसतेस. आणि मग कल्पना ते म्हणतात, अहो ही मीरा बर का, आपल्या सायलीची मैत्रीण. आणि अगं मीरा, हा माझा मुलगा डॉक्टर आहे, सायलीचा दीर आहे लहाना. आणि हे माझे मिस्टर. तू ओळखतेस का ग या दोघांना. मीरा म्हणते, हो ओळखते ना. सायली या दोघांबद्दल भरभरून बोलत असते. आता तेवढ्यात चैतन्य पण येतो आणि म्हणतो, सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. काय पण सगळे नुसते बसलायत, संक्रांत आहे, पतंग उडवायचा आहे ना. आता सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. हे सगळेच तयारी करायची विसरलेत बरं का. अश्विन म्हणतो, काय हो चैतन्यराव, तुम्हाला काही आठवतंय का. अरे बाबा, पतंग तू आणणार होतास. चैतन्य म्हणतो, आई शपथ, अरे माझ्या लक्षात नाही रे. मग लगेच ही मीरा म्हणते, म्हणजे आता पतंगाशिवाय तुम्ही सण साजरा करणार. चैतन्य म्हणतो, आलो, मी लगेच घेऊन आलो पतंग. तेवढ्यात आता सखी आली आहे पतंग घेऊन आणि ती म्हणते, सायली सुभेदारांचं घर हेच का. सगळेजण सखीकडे बघतात. चैतन्य हळूच अश्विनला म्हणतो, अरे हा काय जादू टणू आहे का. नाही म्हणजे मी पतंग म्हटल्यावर पतंग घेऊन कोणीतरी मुलगी दारातच उभी आहे डायरेक्ट. मीरा म्हणते, नाही नाही, जादूटोणा नाहीये, सायलीची मैत्रीणच आहे ती, पण तिचं नाव सखी आहे. आता ही कल्पनाताईंना पण माहित नव्हती बरं का, ही फक्त मीराला माहिती आहे. मीरा आता तिचं वॉर्म वेलकम करायला जाते सखीचं. ती जाते दारात मीरा आणि म्हणते, अगं सखी, मी पण सायलीची मैत्रीण आहे, मला सायलीने तुझ्याबद्दल सांगितलं होतं. कल्पनाताई म्हणतात, ये ना बेटा आत ये. मग सखी आल्याला म्हणते, ऍक्च्युली आपली आधी भेट नव्हती झाली, मला तुम्हा सगळ्यांनाच भेटायचं होतं आणि मकर संक्रांतीचा मुहूर्त निघाला तर पतंग घेऊन आले येताना. अश्विन म्हणतो, वा मस्त केलंस. अगं पतंग उडवायची कॉम्पिटिशन आता होणारच. प्रतापराव म्हणतात, अरे पण आपले उत्सव मूर्ती आहेत कुठे. अर्जुन आणि सायली आता खाली उतरतायत जिनावरनं. सायली खूप सुंदर दिसते हा काळ्या साडीमध्ये. काळ्या साडीमध्ये प्रत्येक स्त्रीचं रूप खूपच देखणं दिसतं नाही.
अर्जुन आणि सायली आता सगळ्यांसमोर येतात. म्हणजे जिन्याहून खाली उतरताना दाखवलेत. थोडंसं फ्लॅश मारलाय त्यांच्या चेहऱ्यावर. कल्पनाताई म्हणतात, "सायली, अर्जुन दोघं पण अगदी शोभून दिसताय हां. तुमच्या दोघांचीही दृष्ट काढायला हवी." आता कल्पनाताई त्यांची दृष्ट काढतात लांबूनच. सायली आल्या-आल्या म्हणते, "मीरा, सखी, कशा आहात तुम्ही दोघी?" मीरा म्हणते, "अगं खूप मजेत. तुला डोळे भरून बघायचं होतं आम्हाला. पण अगं सायली, मला ना लवकर जायचंय बरं." सायली म्हणते, "अगं काहीतरीच काय मीरा, थांबायचंय तुला संध्याकाळपर्यंत." अर्जुन म्हणतो, "बाबा, माझ्या बायकोची ऑर्डर म्हणजे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असते बरं. तुम्हाला थांबावंच लागेल." मीरा म्हणते, "थांबले असते भाऊजी, पण मी सांगलीतनं सकाळीच निघालेत आणि मला ना पुन्हा जाऊन फुलाची ऑर्डर पूर्ण करायची आहे. सणाच्या दिवशी माझ्या सासूला आवडणार नाही गं सायली असं बाहेर राहिलेलं." सायली म्हणते, "बरं, हरकत नाहीये." अर्जुन म्हणतो, "घरी सगळं ठीक आहे ना मीरा? सत्या कसा आहे, बरा आहे ना?" मीरा म्हणते, "हो, मजेत आहे." मग अश्विन आणि चैतन्य म्हणतात, "चला चला आपण पतंग उडवायला जाऊ." मग सायली म्हणते, "तुम्ही व्हा पुढे, आम्ही आलोच." असं म्हणून आता त्या तिघी चौघी जणी गप्पा मारतात, हळदी कुंकू देतात एकमेकींना. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. पूर्णाजी म्हणतात, "अगं कल्पना, अगं तिळगुळ दे या पोरींना, मी आलेच." सायली म्हणते, "आई थांबा ना, मी आणते हळदी कुंकाचं." कल्पनाताई म्हणतात, "तूच दे बेटा वाण, मी या दोघींसाठी घरच्यांसाठी हलवा देते." आणि तिळगुळाचे लाडू वगैरे काहीतरी देतात कल्पनाताई. आता कल्पनाताई म्हणतात, "पोरींनो, मला ना जरा अस्मिताला तयार करायला जायचंय. तुम्ही सगळ्याजणी गप्पा मारा, मी आलेच हं." मीरा आता कल्पनाताईंच्या पाया पडते. कल्पनाताई म्हणतात, "सौभाग्यवती भव." पूर्णाजीच्या पण पाया पडते आणि मीरा निघून जाते लवकर बरं का प्रेक्षकांनो. कल्पनाताई म्हणतात, "सांभाळून जा गं मीरा, नंतर परत ये हं." पूर्णाजी आणि कल्पनाताई तिथून निघून जातात. मीरा म्हणते, "सायली, तुझी सासू साखरेसारखी गोड आहे गं, पण ह्यांचा तुझ्या लग्नामुळे जरा राग होता ना तुझ्यावर. मध्यंतरी बोलत नव्हत्या, पण आता बघ ना, अगं सख्ख्या आईपेक्षाही छान वागतायत तुझ्याशी. अगदी जसं काही तुझी सख्खी आईच आहे असं वाटलं गं मला." मग सायली म्हणते, "अगं माझ्या आईच आहेत त्या. अगं त्यांनी मला कधीच माझ्या जन्मदात्यांची कमी भासू दिली नाही. मला माहित नाही माझे खरे आई-वडील कोण आहेत, पण." सखी म्हणते, "अगं हो सायली, असं प्रेम सगळ्यांना मिळो." आता मीराच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी दिसते सायलीला. सायली म्हणते, "काय गं मीरा, काय झालं?" मीरा म्हणते, "तुझ्या घरी किती छान आहे गं सायली सगळं. सगळं वेगळं आहे. माझ्या घरी ना माझ्या सासूबाई तर माझ्याशी सोड, पण त्यांच्या लेकाशी पण चांगलं वागत नाहीत. अगं चुकून हे त्यांच्या आईच्या मांडीवर झोपले त्या दिवशी, तर त्यांची आई त्यांना नको नको ते बोलली गं. असं त्या का वागत असतील ते समजेनासं झालंय." सायली म्हणते, "अगं मीरा, काहीतरी गैरसमज झाला असेल. होईल सगळं व्यवस्थित, वेळ जाऊ दे." मग सखी म्हणते, "अगं सायली, वेळ गेल्यावर नाती चांगली झाली असती, पूर्ववत झाली असती, तर किती चांगलं झालं असतं ना." मग सायली म्हणते, "अगं सखी, नाती म्हणजे काय जंगली झुडूप नाहीये आपोआप बहरायला. आपल्यालाच खतपाणी घालावं लागतं, मग ती नाती बहरतात." सायलीने असं म्हटल्यावर ती सखी म्हणते, "आमचं नातं कधी ना कधी बहरेल याच आशेवर मी आहे." आता सायली म्हणते, "हो, मी सुद्धा." मीरा म्हणते, "चल सायली, मी निघू का आता? मला ना तुला भेटून लई भारी वाटलं." असं मीरा म्हणते. आता सखीला बघून म्हणते, "तुला पण भेटून खूप छान वाटलं. चला निघते हं मी." आता सायली म्हणते, "थांब जरा, हळदी कुंकू देते." मग सायलीने या दोघींनाही हळदी कुंकू लावलं आणि वाण दिलाय. वाणामध्ये सायलीने त्यांना रोप दिलेत बरं का प्रेक्षकांनो. आता सायली असं काहीतरी करणारच पर्यावरणाशी पूरक ही अपेक्षा होतीच. आता मीरा म्हणते, "बरं चल सायली, येते हं." प्रेक्षकांनो, तुम्ही काय दिलंय? यावर्षी मी ना आल्मंड ड्रॉप्सच्या त्या बाटल्या असतात ना त्या दिल्यात. आता ही मीरा आहे ना ती निरोप घेते बरं का प्रेक्षकांनो. आता सखी आणि सायली दोघीच आहेत. सखी म्हणते, "मला ना अगं सायली पतंग नाही उडवता येत, पण मला बघायला फार मजा येते गं." सायली म्हणते, "मग चल, तुला खूप मजा येणार आहे आज आमच्या घरी संक्रांतीचा पतंग बघून." आता सायली या सखीला घेऊन बाहेर जाते. इकडे अर्जुनने आणि प्रतापरावांनी सगळी छान तयारी केलेली आहे पतंगबाजीची. पण प्रेक्षकांनो, आज ना मध्ये-मध्ये त्यांनी सुमन फ्लॅश केली आहे बरं का. आता सुमनचा पत्ता लवकरच लागेल असं दिसतंय. सण आहे म्हणून सणाचा काहीतरी एपिसोड त्यांनी दाखवलाय. अर्जुन आणि सायलीची संक्रांत साजरीच झाली नव्हती. म्हणजे अशी प्रॉपर सगळी दागिने वगैरे घालून. मागच्या वर्षी मला वाटतं अर्जुन चाळीमध्ये गेला होता ना सायलीला मनवायला वगैरे. मधुभाऊ नाराज होते. सायलीला मनवलं होतं त्याने. तिथे पतंगबाजी खेळला होता. असंच काहीतरी चालू होतं आय थिंक सो ट्रॅक. असो, आता मध्ये-मध्ये त्यांनी सुमन दाखवली आहे. सुमन प्रचंड अशक्त झाली आहे आणि आता तिला काही सुधरत नाहीये. आता इकडे अर्जुनने सगळं चैतन्याने पतंगबाजीची तयारी केली आहे. चैतन्य म्हणतो, "अर्जुन जमणार आहे ना तुला?" चैतन्य असं म्हटलं, अर्जुन म्हणतो, "बस क्या बॉस."
चैतन्य म्हणतो, "मागच्या वर्षी आठवतंय ना काय हालत झाली होती तुझी अर्जुन?" अर्जुन म्हणतो, "बापरे! गेल्या वर्षीची आठवण देऊ नको हां, हालत खराब झाली होती माझी." प्रतापराव म्हणतात, "जाऊ द्या रे पोरांनो, शेवट गोड तर सगळंच गोड." आता तेवढ्यात सखी येऊन म्हणते, "काका मला पण शिकवा ना तो मांजा बांधायला." तेवढ्यात काव्या पण येते बरं का तिथे प्रेक्षकांनो. काव्या म्हणते, "क्या बात है! संक्रांतीची तयारी तर जोरदार सुरू आहे." आता सायली म्हणते, "अगं काव्या तू आलीस? पण नंदिनी कुठे आहे?" काव्या म्हणते, "अगं तिची तब्येत बरी नाहीये, पण मी आहे ना नंदिनी ताईची रिप्रेझेंटेटिव्ह." भूमी पण आली आहे. भूमी म्हणते, "अगं तुझ्या घरचाच पत्ता शोधत होते मी सायली ताई आणि तेवढ्यात काव्या दिसली. मॅडम तर मला इथेच घेऊन आल्या." सायली म्हणते, "बरं झालं दोघी जणी आलात." काव्या म्हणते, "सायली कसली गोड दिसतेस ग तू. खूप गोड दिसतेस काळ्या साडीमध्ये. तुला दृष्ट नको लागायला माझी." असं म्हणून काव्या सायलीला काजळ लावते. भूमी म्हणते, "काव्या आपल्या माणसाची नजर नाही लागत कोणाला." काव्या म्हणते, "तरी पण सायली खूप गोड दिसते." भूमी म्हणते, "हो खरंच गोड दिसते सायली ताई." सायली म्हणते, "पुरे पुरे तुम्ही पण खूप छान दिसताय हं." आता अर्जुन म्हणतो, "अरे जरा भाऊजीकडे बघा. भाऊजी पण ब्लॅक मध्येच आहेत. ब्लॅक मध्ये भाऊजी कसे दिसताय ते तरी सांगा." सखी म्हणते, "भाऊजी तसे तुम्ही हँडसम दिसताय, पण आमच्या सायली ताईची सर तुम्हाला नाही हं." भूमी म्हणते, हे खरंय." अर्जुन म्हणतो, "काय तुम्ही पण दोघी. एक सांगू का पण मलाही असंच वाटतंय. सायली मग गोड लाजते. काय हो तुम्ही पण." आणि सगळे या दोघांना हसत असतात. असो, आता तेवढ्यात अस्मिता येते तिथे. अस्मिताने सुंदर ड्रेस घातलाय हं, काळा ड्रेस. मला अस्मिताचा ड्रेस खूप आवडला. आल्या आल्या सगळ्याजणी विचारतात अस्मिताला, "कशा आहात अस्मिता ताई?" अस्मिता म्हणते, "मस्त." मग आता त्यांनी सगळ्यांनी ते पतंग काढलेत बरं का. अर्जुन आणि चैतन्य पतंग उडवणार आहेत. चैतन्य म्हणतो, "चला आता होऊन जाऊ द्या पतंगबाजी." काव्या म्हणते, "लेडीज वर्सेस जेंट्स." चैतन्य म्हणतो, "चालेल, एक सायली टीम एक अर्जुन टीम." नाही तसं अर्जुनचं काही चालत नाही म्हणा खऱ्या आयुष्यात सायली समोर, पण जिंकणार अर्जुन टीम. आता तेवढ्यात भूमी म्हणते, "असं काही नाही हा, आज आमची सायलीचीच टीम जिंकणार." अर्जुन म्हणतो, "बघू बघू. चला कन्नी बांधता येते का तुम्हाला?" मग सखी आणि त्या सगळ्या जणी म्हणतात, "हो हो येते ना, बांधता येते." प्रतापराव म्हणतात, "पोरीनो मी शिकवतो ना तुम्हाला." अर्जुन म्हणतो, "डॅड तुम्ही चिटिंग करताय. आता चला चला उडूयात पतंग." आणि मग या सगळ्यांची पतंगबाजी सुरू झाली आहे. आजचा एपिसोड टीव्हीवर नक्की बघा. थोडासा फास्ट सांगते प्रेक्षकांनो, तसं बघायला गेलं तर छोटा होता आजचा एपिसोड, पण छान दाखवला त्यांनी. आता काव्याने सायलीचा पतंग धरलाय आणि इकडे अश्विनने अर्जुनचा. आता ते पतंग त्यांनी असे वर उडवले आणि यांची पतंगबाजी सुरू झाली. एक 5-10 मिनिटं त्यांनी पतंगबाजीच दाखवली आहे. आता लगेच हिचा पतंग उडला पण बरं का हवेमध्ये, अर्जुनचा पण उडलाय. सगळेजण चेअर करत असतात, "अर्जुन अर्जुन." इकडे भूमी पण चेअर करत असते, "अगं सायली सायली इकडे घे इकडे घे, ढील दे ढील दे." असं चाललंय यांचं, छान एन्जॉय करतायत. काव्या इकडून ओरडत असते, "सायली सायली." म्हणजे सगळ्याजणी सायलीला चेअरअप करताय आणि इकडची सगळी जेंट्स टीम अर्जुनला चेअरअप करतीये. खूप वेळ पतंगबाजी दाखवली आहे त्यांनी. मजा येते यांना सगळं ते पतंग वगैरे खेळायला वगैरे वगैरे. पण पतंग खूप हार्मफुल असतात प्रेक्षकांनो. विशेषतः मला नाही आवडत पतंगबाजी. काय होतं पक्ष्यांना वगैरे लागतात ते मांजे आणि खूप जण म्हणजे बंदी असून सुद्धा तो नायलॉनचा मांजा विकतात. त्यामुळे ना खूप त्रास होतो. आमच्या संभाजीनगरमध्ये तर एवढ्या लोकांना त्रास झाला. इव्हन तो मांजा लागल्यावर पण कळत नाही म्हणे. नंतर जेव्हा ते रक्त येतं ना तेव्हा लक्षात येतं की लागलंय आपल्याला. खूप लोकांना टाके पडलेत प्रेक्षकांनो. आणि एकतर म्हणजे माझ्या मिस्टरांचेच मित्र होते. त्यांना तर मागच्या वर्षी अक्षरशः गळ्याला म्हणजे जाता जाता वाचले ते लिटरली. खूप अवघड असतं बाबा या पतंगाचं. त्यामुळे मला तर हा खेळ अजिबात आवडत नाही. असो, आता खेळता खेळता सायली अर्जुन असे एकमेकांना टक्कर देतात आणि एकमेकांकडे बघायला लागतात. आता हे सगळेजण चिडवतात त्यांना करून. मग पुन्हा अर्जुन त्याचा पतंग सावरायला लागतो. पुन्हा या सगळ्या जणी यांना चेअरअप करतात, "अर्जुन अर्जुन सायली सायली." सायलीने आता बहुतेक तरी अर्जुनचा नाही नाही अर्जुनने सायलीचा पतंग काटलाय. त्यामुळे चैतन्य म्हणतो, "ये 1 2 3 4 अर्जुन टीमची पोरं हुशार." काव्या म्हणते, "राहू द्या राहू द्या. आमच्या टीमने तुम्हाला जिंकू दिलंय. टीम सायलीने जिंकू दिलं म्हणून तुम्ही जिंकलात." अश्विन म्हणतो, "हां चल चल काहीतरीच." सखी म्हणते, "अरे आम्ही हारलो तर हसतोय तरी, पण तुम्ही तर रडायला लागले असता." अर्जुन म्हणतो, "तुम्हाला कन्नी तरी बांधता येते का आल्या मोठ्या?" बरं असो, पण एक सांगू का, बायको समोर हारायची मजाच वेगळी आहे. आता सायली म्हणते, "हो का? मग होऊ द्या अजून एक फेरी. आम्ही बघा यावेळेला तुम्हाला हरवतो की नाही." आता अर्जुन आता सायलीकडे बघत असतो आणि म्हणतो, "ऑल द बेस्ट."
आणि मग सायली म्हणते, "चल, चल आपण आणखीन एक पतंग उडवूयात." आता हे सगळे पतंग उडवण्यात दंग आहेत. या कल्पनाताई म्हणतात, "अस्मिता बस बेटा हां, मी आलेच." असं म्हणून कल्पनाताई आत जातात. तर आतमध्ये प्रतिमा आत्या, रविराज आलेले आहेत. आता मध्ये-मध्ये पुन्हा सुमन दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो त्यांनी. सुमन खूप थकलेली आहे. आता तिला काही सुधरत नाहीये असं दाखवलंय. खुर्चीवर तिला बांधण्यात आलंय, तोंडात बोळा ठेवलेला आहे तिच्या आणि अशी खूप थकून गेली आहे सुमन. आता इकडे पूर्णाजी एक्झॅक्टली तेच बोलतात. पूर्णाजीची साडी पण छान आहे हां प्रेक्षकांनो. पूर्णाजींनी पण काळी साडी घातली आहे. छान दिसतायत त्या सुद्धा. पूर्णाजी म्हणतात रविराजांना, "बरं झालं बाई तुम्ही आलात. आम्ही सगळे प्रार्थना करतच होतो सुमनसाठी, पण सायलीचा सण साजरा करावा लागणारच होता ना." कल्पनाताई म्हणतात, "हो, पूर्णाईचं बोलणं पटलं आम्हाला. सणवार साजरे केले की थोडी पॉझिटिव्हिटी येते ना घरामध्ये." रविराज म्हणतात, "हो, हे खरं आहे तुमचं." पण आता ही कल्पनाताई हळूच म्हणते, "पण नागराज भाऊजी कसे काय आले हो? त्यांना तर आम्ही बोलवलं पण नव्हतं." खरं तर प्रेक्षकांनो, यांनी नागराजचा पाठलाग करायला पाहिजे. यांना डाऊट आहे ना नागराजवर. जर नागराजचा पाठलाग केला तर सुमन सापडणारच ना नक्की. तर त्याच संदर्भात त्यांनी हा ट्रॅक लावलाय संक्रांतीचा. आता या सगळ्या पोरी आहेत ना, या सगळ्या पोरी नागराजला एक्सपोज करणार आहे. बहुतेक तरी सुमन सापडते आता म्हणजे असं दिसलं तरी खरं बरं का. म्हणजे पुढच्या प्रोमोवरनं पण दिसलंय. आता कल्पनाताई म्हणतात, "नागराज भाऊजी कशाला आले इकडे?" रविराज म्हणतात, "आम्ही इकडे यायला निघालो तेव्हा नागराज म्हणे, 'मी पण येतो तुमच्यासोबत. घरी थांबलो तर सुमनची आठवण येईल म्हणे, म्हणून आला आमच्या मागे.' प्रतिमा आत्या म्हणतात, "या दोघांचा वाद सुरू झाला असता म्हणून मीच म्हटले चला भाऊजी." आता असं वैतागल्यासारखं बोलतात बरं नागराजबद्दल ते. असो, पण आता रविराज म्हणतात, "इथे आल्यावर या पोरांच्या गमती-जमती" सॉरी रविराज म्हणतात, की "इथे आल्यावर या पोरांच्या गमती-जमती पाहिल्या आणि मूड फ्रेश झाला." मग प्रतिमा आत्यांना आठवण येत असते सुमनची. सुमन नाहीये म्हणून त्यांना वाईट वाटतंय. प्रतिमा आत्या म्हणतात, की "सुमनला पण फार आवडतं सणवार साजरे करायला." मग पूर्णाजी म्हणतात, "अगं काळजी नको करू प्रतिमा, सुमन सापडेल. अर्जुनने त्या महिपतला शोधलं ना, आता लवकरच सुमन पण सापडेल." तेवढ्यात नागराज आणि अर्जुन सायली समोरासमोर येतात. आता अर्जुन खुन्नस देतोय नागराजला बरं का. तेवढ्यात प्रिया पण आली आहे. तेच म्हटलं आपल्या मॅडम कशा काय मागे राहिल्या आज संक्रांतीच्या. प्रिया आली आहे आणि ती पण खरंच खूप छान दिसतीये काळ्या साडीमध्ये. प्रिया हळू आधी तर मोठ्याने विचारते, "काका कसे आहात?" नाही म्हणजे सुमन काकूंचं काही कळलं का? आणि मग नागराज म्हणतो, "नाही ना गं, काहीच कळलं नाही." असं खूप दुःख झालं त्याला असं दाखवतो बरं का. आता हे सगळे बिझी असतात बोलण्याशी कोणीतरी आलंय त्यांच्या घरी. मग प्रिया आणि नागराज कसे हळू बोलतात बघा. आता हळूच मोठ्यानं आधी प्रिया म्हणते, "नका काळजी करू काका, येईल काकू." आणि मग हळूच त्याच्या कानात बोलते बरं का, हळू जवळ जाऊन, "काका तुम्ही इथे आहात, पण तिकडे तिकडे सुमनवर लक्ष ठेवायला कोण आहे? इथे कशाला आलात तुम्ही?" नागराज हळू म्हणत असतो, "अगं पैसे फेकले ना." हळू बोलतायत ते. नागराज म्हणतो, "पैसे फेकले ना, की महिपतचे गुंड कोणासाठी काम करतात?" प्रिया म्हणते, "ते माठ गुंड महिपतवर पण पहारा ठेवत होते. त्यांच्यावर कुठे विश्वास ठेवता?" नागराज म्हणतो, "इथे येणं माझं महत्वाचं होतं. अर्जुन सायलीला काय कळलं ते मला समजलं पाहिजे होतं ना." प्रिया म्हणते, "त्या अर्जुन सायलीवर लक्ष द्यायला मी आहे ना इथे." नागराज म्हणतो, "तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे प्रिया? माझ्या गळ्याशी आलं की मग सांगितलं असतं तू मला." प्रिया म्हणते, "ठीक आहे, नका ठेवू विश्वास. पण तुमच्या त्या माठ गुंडांना सुमनचा व्हिडिओ काढायला सांगा. म्हणजे आपल्याला कळेल सुमन आहे की नाही तिथे." नागराज म्हणतो, "कळलं." असं म्हणून नागराज आता बाहेर गेलाय बरं का. आता प्रिया त्या सगळ्यांमध्ये मिक्सअप होते आणि सुमनचा व्हिडिओ दाखवला पुन्हा त्यांनी म्हणजे सीन दाखवला. सुमन विचार करत असते, "देवा, आता किती दिवस इथे राहणार आहे अशी मी? सायली, अर्जुन वाचवा रे मला, वाचवा." असं म्हणून सुमन हेल्पलेस झालेली दाखवली आहे त्यांनी आणि इथेच आजचा हा भाग संपवलाय. आता पुढचा प्रोमो बघा. पुढच्या प्रोमोत त्यांनी सायलीला छान सजवलंय सगळ्या या पोरी-सोरींनी मिळून. आता अर्जुनला पण दागिने घालायचे म्हणून हे सगळे फोर्स करत असतात. अर्जुन म्हणतो, "मी नाही घालणार बाबा ते दागिने." सायली म्हणते, "जाऊ द्या मग मी पण तुमच्याशी बोलणार नाही." पुन्हा या दोघांची कट्टी चालू झाली बाबा. तेवढ्यात भूमी येते आणि भूमीला दिसतं की नागराज सुमनचा व्हिडिओ बघतोय फोनमध्ये आणि आता या सगळ्या पोरींनी मिळून नागराजला एक्सपोज करायचं ठरवलं. नागराजला म्हणतात, "काका आमचा फोटो काढा ना." आणि आता काव्या बघते सुमनचा व्हिडिओ नागराजच्या फोनमध्ये. या सगळ्या जणी खात्री करून घेतात. सुमनचाच व्हिडिओ असतो त्यामध्ये आणि मग अर्जुन सायलीला येऊन सांगतात, की "तुम्हा दोघांना काहीतरी सांगायचंय नागराज काकांबद्दल." काय वाटतं प्रेक्षकांनो, सुमन सापडेल का आता? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा हा एपिसोड सायली आणि अर्जुनच्या सणाचा होता त्यामुळे छान वाटला. तसा नॉर्मलचा होता एपिसोड पण छान वाटला बघायला. असो, भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा रिव्ह्यू लग्नानंतरचा नक्की ऐका. धन्यवाद.